आपलं गोठ्याचं तर काम झालं, हा. तर आता आपल्याला आणि शेतकऱ्यांना सगळ्यांनाच पडणारा एक प्रश्न आहे की आता गाय केलं पाहिजे का म्हैस? म्हैस केली पाहिजे. का? कारण कसं आहे, आता जर दोन्हीवरती होणारा खर्च एक समान आहे. जर आम्ही 1 लिटर दुधाला गायच्या किती खर्च येतो, 23 ते 27 रुपये, आणि जर 1 लिटर म्हशीच्या दुधाला किती खर्च येतो, 35 ते 40 रुपये. जर 35 ते 40 रुपये म्हशीच्या दुधाला येतो आणि 27 रुपयापर्यंत जर खर्च गायच्या दुधाला येतो, तर आता ह्याच्यावरती होणारा प्रॉफिट वरती चर्चा केली पाहिजे. हा. मार्केटमध्ये गायचं दूध विकलं जातं का? नाही, गायचं दूध कुठे जातं? शक्यतो डेअरीला. 90-95% डेअरीवर. डेअरीला ठीक आहे. आणि डेअरीवरती दुधाचा काय दर आहे? 30 रुपये. डेअरीवर सोडता म्हशीचं दूध आपण कुठे कुठे देऊ शकतो? प्रतिभाला, बाय प्रोडक्टला. आपण बाय प्रोडक्ट्स मध्ये दिलं, रतिबाला जर दिलं तर रतिबाला आपल्या इथं 70 ते 80 रुपयाचा भाव चालू आहे. बरोबर मी आहे. म्हणतो काही ठिकाणी 60-65 असेल, हम्म. पण तरी सुद्धा प्रॉफिट मध्ये ना. हो. कारण की मेकिंग कॉस्ट जी 35 ते 40 रुपये, त्याच्यावरती शेतकरी 20 रुपये कमवतोय. पण हो. इकडे गाईच्या दुधावरती 2-5 रुपयासाठी काम करावं लागते. बरं, त्यात आता म्हशीच्या दुधामध्ये आपण मार्केटमध्ये विकतो